आपल्याला फुलांचा बुके बनवायचा आहे, त्यामुळे आपण हिरवा पेपर घेणार आहोत आणि आपल्या आवडीचे कलर गुलाबी रंगाचे फुलं किंवा लाल रंगाचे फुलं, तुमच्या आवडीचे कुठलाही कलर घ्या, पिवळा, गुलाबी किंवा लाल, त्याचे मी पण फुलं शिकवणार आहे. त्याच्या आधी आपण बुके कसा बनवायचा त्याच्यासाठी हिरव्या कलरचा पेपर असा घ्यायचा आहे आणि सारख्या अंतरावर आपल्याला भाग करायचे, म्हणजे आपण पंखा बनवतो ना त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. तर ते घड्या सारख्या येण्यासाठी, सारख्या अंतरावर येण्यासाठी असा जो पेपर उभा असेल ना तो अगोदर असा उभा धरून अशा घड्या करायच्या. हे दोन टोकं बरोबर जुळवायचे अशा प्रकारे. अशा घड्या घालून घेतल्या म्हणजे सारख्या अंतरावर आपण पंखा बनवणार आहोत. अशा प्रकारे उलट पालट करून अशा घड्या घालून घ्यायच्या पंख्याप्रमाणे. छान त्याच्यावर प्रेशर देऊन एक सारख्या घड्या करायच्या. खूप सोपं आहे, तुम्ही अगदी सहज करू शकता. जेवढ्या जास्त तुमच्या घड्या येतील तेवढा बुके छान दिसणार आहे. अशा प्रकारे आपला असा बुकेचा आकार तयार होणार आहे. आता ह्या घड्या घातल्यानंतर आपल्याला त्याचा हा जो सरळ आकार दिसतो ना तो आपल्याला वरती पानांचा शेप दिसला पाहिजे, म्हणून अशा प्रकारे इथे पानाचा आकार काढून घ्यायचा. मी तुम्हाला दाखवते. हे जे टोक आहे ना थोडंशा अंतरावर असे पाकळीचा आकार काढायचा, असा कट करायचा. असा आपण बघू शकता इथे तुम्हाला दिसेल. इथे मी अशी रेष काढून घेते पेन्सिलने. आपल्याला हा भाग कट करायचा आहे. अशा प्रकारे आपली पानं तयार झाली. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला फुलं चिकटवताना हा जो भाग वरती आलेला आहे असा, हा जो वरती आलेला आहे तुम्ही जर असा उलटा धरला तरी पण चालेल, पण ज्या साईडने तुमचा हिरवा कलर दिसतोय डार्क, तिथे तुम्ही जो भाग वरती आला त्याच्यावरती आपल्याला फुलं चिकटवायची, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर या भागाला आपण इथे बुके पॅक करायचे. त्याच्यासाठी कुठल्याही रंगाचे, तुम्ही लाल रंगाचे करणार असेल तर अशी पट्टी लावून त्याला पॅक करायची, पट्टी चिकटवायची, अशी कागदाची पट्टी चिकटवून पॅक करायची. तर मग मी आता ही चिकटवून घेते. जेवढं पाहिजे तेवढा पेपर घ्यायचा, चिकटवायचा. चिकटून घ्यायचं. आता मी तुम्हाला फुलं शिकवणार आहे. फुलं पण अगदी सोपी आहेत. तुमच्या आवडीचा पेपर घ्या आणि त्याच्यावरती मी दाखवते तसा आकार काढायचा. आता समजा पिवळा बनवायचा असेल ना तुम्हाला तर त्याच्यावरती अशी गोल पाकळी काढायची अशी, आणि या साईडने पण असा आणि असा आकार काढायचा. पत्त्यामधला किलवर असतो ना, किलवर म्हणजे चौकट, बदाम, इस्पिक, त्याच्याचा जो किलवर असतो त्याप्रमाणे असा फुलाचा आकार आपल्याला कट करायचा. कट केल्यानंतर असं दिसणार आहे, असं दिसेल. हे बघा, असा आकार कट करायचा. पाकळ्या अशा 3 पाकळ्या घ्यायच्या.
त्याचं मी तुम्हाला फुल करून दाखवणार आहे. आता हा जो आकार कट केलाय तो मध्यभागी असा घडी घालून घ्यायची. प्रत्येकाची मध्यभागी घडी घालून घ्यायची. तुम्ही असं घडी घालून जरी आकार कट केला ना तर दोन्ही आकार छान कट येते. म्हणजे चौकोनी पेपरचं तुम्ही असं घडी घालून हा आकार काढला ना असा आणि असा कट केला की दोन्ही आकार बरोबर दिसणार. आता काय करायचं, ही अर्धी घडी घातली ना त्याच्यावरती ह्या फुलाची अशी अर्धी घडी, ह्या फुलाचा जो भाग आहे तो त्याच्यावरती असा चिकटवायचा आपल्याला फेविकॉल. ह्या अशा 3 पाकळ्या आपल्याला एकमेकाला चिकटवून घ्यायच्या. आता हा जो पहिला भाग आहे त्याच्यावर मी दुसरी पाक चिकटून दाखवते तुम्हाला. फेविकॉल इथे लावायचा अर्ध्या भागावर, त्याच्यावर हा दुसरा फुलाची घडी घातली आपण तो बरोबर असा चिकटवून घ्यायचा. असं दिसेल बघा. हां, हे झालं की ह्या साईडला पण आपण हा जो भाग आहे तिसरी पाकळी ती पण चिकटवून घ्यायची. म्हणजे आपले जे 3D फुल तयार झाले 3D. आणि आता हे जे आपण फुलं चिकटवलेत 1, 2 आणि 3, तर हा जो भाग आहे ना हा भाग आपल्याला या बुकेवरती असा चिकटवायचा आहे. हा जो आहे हा बुकेचा वर भाग आला त्याच्यावरती हे जे दोरे आहेत ना त्याची चिमटी पकडून ह्याला फेविकॉल लावून घ्यायचं असं आणि इथे असं चिकटून टाकायचं. हे बघा असं दिसेल, असं दिसणार आहे. ह्या 2 भागाला फेविकॉल लावायचं आणि हा जो पानासारखा भाग वरती आलाय ना त्याच्यावर असं धरून असं दाबून धरायचं जरा, मग तिथे असं फुल हे चिकटून बसणार. अशा प्रकारे आपल्याला मोठी फुलं वरती लावायची आणि ह्याच आकाराचे छोट्या आकाराचे फुलं मी बनवली बघा. अशी छोटी फुलं खाली लावायची कारण त्या आकार आपल्याला छोटा येणार आहे, म्हणून छोटी फुले खाली लावायची आणि मोठी फुले वरती लावायची. तर मी तुम्हाला लावून दाखवते. आता हे केशरी रंगाचं फूल मी बनवले, त्याला इथे पेपर लावून घ्यायचा आणि असं धरायचं बघा असं, आणि मग असं चिमटी धरून आपल्याला ह्याच्यावर लावायचं. अशा प्रकारे फूल दिसणार आहे. त्याचप्रमाणे पिवळ्या रंगासाठी छोटं फूल, छोट्या फुलाला पण असा फेविकॉल लावून घ्यायचा आणि हा जो वरती आले भाग त्याला लावून टाका, चिकटून टाका. इथे हे पिवळं फूल दिसेल. त्याच प्रकारे लाल फूल लावायचं. फेविकॉल लावून घ्यायचं, असं धरायचं. हे झाली छोटी फुलं लावून झाली. आता वरती आपल्याला मोठी फुलं लावायची. पॉज करता येते का? अशा प्रकारे आपला फुलांचा बुके तयार झाला. त्याच्यानंतर खाली तुम्ही असं लावू शकता.